स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आपण बघितलं की क्रोमोझोम जेव्हा न्यूक्लियसमध्ये असतात आणि इंटरफेजमध्ये क्रोमोझोम हे आपल्याला जर विजिबल झाले तर ते असे लॉंग अँड थिन फायबर लाईक दिसतात. मग स्ट्रक्चर जर स्टडी करायचं असेल क्रोमोझोमचं तर त्याचा एक्झॅक्ट स्ट्रक्चर जे आहे ते पुन्हा आपल्याला मेटाफेजमध्ये स्ट्रक्चर शिकावं लागेल. मेटाफेजमध्ये आपल्याला ते व्हिजिबल होतील आणि क्लिअरली त्याचा शेप कसा आहे, त्याचा साईज कसा आहे हे सगळं आपल्याला, आणि इव्हन त्याचं स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला मेटाफिजिक क्रोमोझोममध्येच फक्त दिसू शकतं. तर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपण आता पाहूया. तर क्रोमोझोममध्ये इट इज मेडअप ऑफ, आपण पाहिलं DNA अँड हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन ह्या 3 घटकाचं ते बनलेलं असतं. तर जो क्रोमोझोम आहे इट ॲपियर्स ॲट मेटाफेज रॉड शेप. रॉड शेप हा असा दिसतो. तर याला क्रोमोझोम इट इज मेडअप ऑफ whatever DNA अँड हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. इट इज इन फॉर्म ऑफ क्रोमॅटिन. हे क्रोमॅटिनच्या फॉर्ममध्ये असतं क्रोमॅटिनचं. आणि हेच क्रोमोझोम इट इज मेडअप ऑफ 2 क्रोमॅटिड्स. 2 क्रोमॅटिडचे बनलेले असते, जे क्रोमॅटिन मटेरियलचं बनलेलं असते. तुम्हाला माहीत असेल युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन असे 2 क्रोमॅटिन आहेत. तर या ठिकाणी जे क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम इट इज शोईंग द स्ट्रक्चर 2 लॉंग स्ट्रक्चर लाईक दिस. असे 2 एकमेकांना हेल्ड टुगेदर विथ द हेल्प ऑफ ए प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. एक असे खाचेसारखा भाग असतो किंवा इथे एक पार्ट असतो ग्लोब्युलर. दॅट वन इज कॉल्ड प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड, याचं दुसरं नाव आहे कायनेटोकोर. कायनेटोकोर. आपण जेव्हा मायटॉसिस बघितलं तेव्हा मायटॉसिसमध्ये या कायनेटोकोरला स्पिंडल फायबर्स इथे अटॅच असतात. म्हणजे हा समजा जर क्रोमॅटिड असेल असे 2 क्रोमॅटिड्स आणि त्याचा हा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा कायनेटोकोर. तर ह्या कायनेटोकोरला असे स्पिंडल अटॅच असतात आणि इट इज हेल्ड इन मेटाफिजिक प्लेट किंवा ज्याला आपण मायटॉटिक स्पिंडल म्हणतो. ते त्या मायटॉसिसच्या वेळेला हे असं अटॅच असतं. हे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन जे आहे ती म्हणजे अशी खाचेसारखा भाग असतो आणि या ठिकाणी हे दोन्ही क्रोमॅटिड जे आहे, हा एक क्रोमॅटिड, दिस वन इज 1 क्रोमॅटिड अँड दिस इज सेकंड वन, दे बोथ आर हेल्ड टुगेदर विथ द हेल्प ऑफ दिस प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. Besides this one, some of the chromosome they are showing the another constriction also. त्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात. नंतर मग जेव्हा न्यूक्लियसमध्ये नवीन न्यूक्लियस जेव्हा तयार होत असतो तेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस हा एक स्ट्रक्चर असतो. न्यूक्लिओलस ऑर्गनाईज करायचं काम ते सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असतं. म्हणून त्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा न्यूक्लिओर ऑर्गनायझर असं सुद्धा म्हणतात. मग याच्यामध्ये काय असतं तर हे जे क्रोमोझोम आहे याचे जे क्रोमॅटिड आपण बघितलं, दिस इच क्रोमॅटिड इट इज इंटर्न मेड ऑफ अनादर स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड द क्रोमोनिमॅटा. असं याच्यामध्ये पूर्ण असे DNA असतात. डबल स्टँडर्ड DNA, पूर्ण डबल स्टँडर्ड DNA, टाईटली पूर्ण लेंथ थ्रूआउट द लेंथ ते पॅक असतं DNA असं. अँड दॅट इज कॉल्ड द क्रोमोनिमा. त्याचा एक फायबरच असतो क्रोमोनिमा किंवा क्रोमोनिमॅटा, त्यांनी ते बनलेलं असतं. त्याचं डिटेल स्ट्रक्चर आपण इथे पाहू क्रोमोझोमचं कसं आहे ते. तर क्रोमोझोममध्ये एक ही सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, त्यानंतर इथे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन दाखवलं. हे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आणि ह्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनच्या पलीकडे, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे कायनेटोकोर, याच्या पलीकडे सुद्धा हा पार्ट असेल. आणि इथे आहे दुसरं सेकंडरी, काही वेळा त्यापेक्षाही जास्त असतं दुसरं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. आणि त्याच्यामुळे मग पलीकडे अगदी छोटासा असा भाग इथे तयार होतो, छोटासा अगदी. दिस इज कॉल्ड द सॅटेलाइट. म्हणतात सॅटेलाइट. दिस इज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, म्हणजेच आपलं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन ऑर इट इज कॉल्ड कायनेटोकोर. ज्या कायनेटोकोरनी ते 2 एक सेंट्रोमियर और कायनेटोकोर, आणखीन एक नाव आहे याला सेंट्रोमियर. सेंट्रोमियर, कायनेटोकोर और प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असे 3 नाव. तर यांनी ते हेल्ड असतात 2 क्रोमोनिमॅटा एकमेकाला, 2 क्रोमॅटिड एकमेकाला हेल्ड असतील.
तर ह्या आहे मेटाफिजिक क्रोमोझोम. नंतर तो स्प्लिट होतो आणि मग त्याचे 2 क्रोमॅटिड आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी आपण तो असा क्रोमोनिमॅटा दाखवूया. क्रोमोनिमा या ठिकाणी असणारे क्रोमोनिमा आणि सरफेस ऑफ दिस वन इट शोज सम स्वेलिंग्स. असे काही स्वेलिंग्स पण दिसतात त्याच्यावर असे त्या सरफेसवर क्रोमोझोमच्या. तर हे हा जो DNA थ्रेडच असतात हे, आणि याला म्हणतात क्रोमोनिमा. असं असतं क्रोमोनिमा. अँड दिस वन इज सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. हे आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, जिथे ज्या वेळेला न्यूक्लियस डिवाइड होत असतो त्यावेळेला नव्याने जर हे तयार करायचं असेल न्यूक्लिओलस, तर त्या न्यूक्लिओलसचं ऑर्गनायझेशन या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनमधून होतं. म्हणून नवीन न्यूक्लियस त्या ठिकाणी न्यूक्लिओलस तयार होतो. तर हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन समजा सेकंड आहे, आणि इथे एक सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दिसतं आहे छोटंसं. इथे पण आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. दॅट वन इज फर्स्ट. हे पहिलं कॉन्स्ट्रिक्शन घेऊया आपण. ह्याच्याजवळ या ठिकाणी आहे सॅटेलाईट, एक छोटीशी बॉडी, आणि याचं जे टोक आहे, मुख्य जे टोक आहे क्रोमोझोमचं, दिस इज कॉल्ड टीलोमियर. याला म्हणतात टीलोमियर. त्या टीलोमियरनी हे क्रोमोझोम न्यूक्लियसच्या आतल्या लेअरला, आता न्यूक्लियसच्या वर जे मेम्ब्रेन असतं त्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो. हा समजा न्यूक्लियस आहे, हे त्याचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर ह्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतला जो लेअर असतो, 2-3 लेअर असतात त्याच्यात, तर हे आतल्या लेअरला इथे असे चिकटलेले असतात. इथे स्टिक टू, एकमेकांना चिकटू देत नाही ते. दे आर स्टिक टू ओनली ॲट वन सरफेस. असे ते अटॅच असतील आणि असे हेल्ड केलेले असतात. असे सगळे क्रोमोझोम असे असतील अटॅच झालेले. तर हा टीलोमियर याचं कामच ते आहे की दॅट वन इज अटॅचिंग दिस क्रोमोझोम फ्रॉम इट्स टीप ऑफ दिस क्रोमोझोम टू द सरफेस इनर साईड ऑफ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर हे झालं त्याचं पूर्ण स्ट्रक्चर. जर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सेंटरला असेल तर त्याच्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुन्हा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन कुठे आहे, त्याचा आकार कसा आहे, त्यानुसार त्याचे पुन्हा हे आहे. हां, आणखीन याच्या सरफेसवर असणारे जे काही बीड्स सांगितले, बीड्ससारखे स्ट्रक्चर्स जे असतात त्याला म्हणतात क्रोमोमियर्स, जे आता आपण काढले होते याच्यात यामध्ये. असं ते स्ट्रक्चर होतं. यामध्ये जे असे स्वेलिंग्स दिसले होते आपल्याला, दी स्वेलिंग्स दे आर कॉल्ड द क्रोमोमियर. समजा हे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन जे आहे ते समजा इथे आहे, आणि याचे क्रोमॅटिडचे जे 2 आर्म असतात, 2 क्रोमॅटिड्स आहेत, आणि क्रोमॅटिडचे असे 2 आर्म्स असतील. हे आर्म्स असे व्ही शेपमध्ये राहत असतील जर मेटाफेजिक क्रोमोझोममध्ये, आणि इक्वल असतील दोन्ही साईडनी, इक्वल इन साईज. देन इट इज कॉल्ड द, डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर, देर आर 4 डिफरंट टाईप्स. जेव्हा की ते सेंटरला असतं, म्हणजे दोन्ही त्याचे इक्वल असतील तेव्हा आर्म्स, तेव्हा त्याला म्हणतात मेटासेंट्रिक क्रोमोझोम. मेटासेंट्रिक हा झाला मेटासेंट्रिक क्रोमोझोम. म्हणजेच ज्या वेळेला स्पिंडल ते तयार करतील तेव्हा ते असे हेड होतील इथे, आणि असे व्ही शेप दिसतील, उलट्या व्ही, इन्व्हर्टेड व्ही आकार असा दिसेल, किंवा सरळसुद्धा. दुसरा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अनइक्वल असतील आर्म, एक छोटा आणि एक मोठा. जर छोटा आणि मोठा असेल तर ते जे शेप दिसतात किंवा एल शेप दिसतात. सॉरी, जे शेप मला वाटल्यास त्याला. सो दिस वन इज ॲक्रोसेंट्रिक. असे जर असतील तर थोडंसं सेंटरपासून थोडं दूर असेल तो सेंट्रोमियर, हे ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम झाले. अगदीच टोकाला असतील असे, अगदीच टोकाला असेल असा तो सेंट्रोमियर, तर इट इज कॉल्ड टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक. आणि समजा एक थोडा अनइक्वल आहे, फार जास्त दूर नाही आहे, थोडा अनइक्वल आहे, असा एल शेप दिसत आहे. हा जे शेप आहे हा एल शेप जर दिसत असेल तर दिस इज कॉल्ड सबमेटासेंट्रिक. तर असे 4 प्रकार तुमच्या ह्याच्यात दिलेले आहे, आणि त्याची एक ॲक्टिव्हिटी आहे ती वाटल्यास कंप्लीट करून टाका. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम.